आज आहे गुढीपाडवा आणि सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या म्हणजेच हिंदू नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अंगण झाडून सडा मारून घेतला. त्यानंतर चाफ्याला खूपच सारी फुलं आलेली होती, मग ती सर्व तोडली. गावठी गुलाबाला पण फुलं आलेली होती, तीही तोडली. आज चाफ्याची फुलं ना जास्तच निघाली. त्यानंतर आमच्या इथे ही पांढरी फुलंही निघतात. त्या फुलांना नेमकं काय म्हणतात हे मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गुढीपाडव्याला मी ना सरस्वती पूजन करत असते. दुसरी पाटीच सापडत नव्हती, मग आम्ही या मण्यांच्या पाटीवर विभूतीने खूप छान सरस्वती काढली. आता मण्यांची पाटी पाहून ना मला लहानपणीची आठवण झाली. त्यानंतर गुढीची तयारी करून घेतली. काठी आणली, ती स्वच्छ धुतली, साडीची घडी घालून ती बांधून घेतली आणि ओमने बघा किती छान गुढी तयार केली. त्यानंतर ना त्याने छान ड्रेस घातलेला होता, टोपी घातलेली होती आणि पारंपरिक वेशात त्यांनी आज गुढी उभारली. त्यानंतर मी गुढीची पूजा केली आणि सर्वांना हे वर्ष सुख, समृद्धी, चांगले आरोग्य आणि भरपूर सारे आयुष्य मिळो अशी त्या गुढीकडे प्रार्थना केली. त्यानंतर मी इथे सरस्वती पूजनही करून घेतले. सणवार असला ना तर सगळीकडे आनंदच असतो. त्यानंतर विभूतीने खूप छान अशी इथे रांगोळी काढलेली होती. मग घरात गेले आणि सर्व देवांची पूजा करून देवांना सगळी आज चाफ्याची फुलं वाहिलेली होती, तर चाफ्याच्या फुलांचा खूपच छान वास सुटलेला होता. त्यानंतर मी वरण, भात, श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी आणि पोळ्या असा नैवेद्य केला. त्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवला, गुढी उतरवली आणि सर्वांनी कडुनिंबाचा पाला आणि साखर खाल्ली.